नमस्कार, हांव देवेंद्र प्रभुदेसाई, काँग्रेस पार्टी प्रवक्ता. येता ते आयतारा संडे सांजे 4 झेडपी हॉल मांद्रे हांगा एक लोकांचे ग्रीव्हन्सेस, लोकांचे प्रश्न, विविध प्रश्न जे आसा मांद्रे मतदारसंघात आणि पेडणे तालुक्याचे, जेणे करून लोकांक त्रास जाता, जे विषय जे असेंब्लीन येवचे आनी ताचे तोडगोणीचो अशा संदर्भात लोकांक जे दिसता ते सगळे लोकांचे ग्रीव्हन्सेस आयकपा खातीर, लोकांचे प्रश्न आयकपा खातीर आनी ताचेर चर्चा करपा खातीर आनी तातूंतले काही प्रश्न मागीर विधानसभेत मांडपा खातीर ओपोजिशन लिडर युरी आलेमांव हे मुद्दामून येतात. आता काँग्रेस पक्षान हे मुद्दामून दवरला कारण आज अशी परिस्थिती आसा की आमचो आमदार ह्या मतदारसंघातलो हो सरकारच्या बरोबरी आसा आणि सरकारच्या विरोधात हे जावचे नाही म्हणून तो कसलेच प्रश्न जवळजवळ लोकांचे प्रश्न हो विधानसभेत मांडिना. आज हे प्रश्न उपस्थित ना केल्ल्यान कितीतरी त्रुटी हांगा आसात. पाण्याचे विषय आसात, लायटीचे विषय आसात, रस्त्याचे विषय आसात, आरोग्याचे विषय आसात किंवा स्कुलांचे विषय आसात, सीआरझेडचे विषय आसात, टॅक्सीवाल्यांचे प्रश्न आसात, ब्रॉडनिंग ऑफ द रोड आसात, असंख्य प्रश्न आमी आसात. आज लोक रस्त्यार येत आसा, मागणी मांडीत आसा, पंचायतीन घेराव जाता हे. तर हाका एक तोडगो निघच्या हो एकमेव म्हणजे तसो प्युअर इंटेन्शन घेऊन काँग्रेस पार्टीन हो उपक्रम राबयला. जंय जंय आमचो आमदार ना थंय वचून ते प्रश्न जाणून घेवन ताका वाचा फोडची आणि विधानसभेन ह्याचेर काहीतरी तोडगो न्हिदचो हो एक ताचे बद्दल एक हे. आणि संविधान वाचोवचें हो जो विषय आसा, संविधानाचेर एक घालो घाला. सध्या हे भारतीय जनता पक्षाचे सरकार सेंटराक एज वेल एज गोंया भितर आसा, तांच्यांनी जवळजवळ संविधानाचेर घालो घातिल्लो आसा. लोकांचे प्रश्न हे सुटावे जायनात, आपणाक जाय ते काही गोष्टी ते लादतात. ह्या सगळ्या संदर्भात एक विचार विनिमय जावचो, चर्चा जावची आणि हे प्रश्न सुटावे जावचे हो उद्देश. आता माझी विनंती आसा की जे जे लोक त्रासान आसात, विविध समस्या आसात, ह्या सगळ्या लोकांनी 4 तारखेक संडे 4 सांजे 4 जिल्हा पंचायत हॉल, झेडपी हॉल म्हणून पॉप्युलर आसा तो ह्या मांद्रे गावातले ह्या हॉलांत सांजे 4 उपस्थित जावचे, आपले प्रश्न मांडचे, हेचेर चर्चा करची आणि हो सुटावे करपा खातीर युरी आलेमांव आमचे खातीर मदतीक आयिल्ले आसात. तांकां आमी सहकार्य करूया आणि आमचे प्रश्न सुटावे करून घेवया हो विषय. सर, आता आम्ही पळयता खूप फावटी काल पर्यावरण दिन जालो आणि पर्यावरणाच्या दिना निमित्तानं सगळेच म्हणूया मंत्री आमदार झाडां लायतात आणि मोठ्या प्रमाणात झाडां खंय खंय लायतात ती, पण ती झाडां जगतात की काही राजकर्त्यांच्या आशीर्वादान मागीर व्हडली झाडां जाली काय त्याची कत्तल करतात, ते कॉन्क्रीट जंगल येता आणि जंगल नष्ट जाता. हेचेर सर काँग्रेसचो काय फुडें आसतलो विधानसभेन आवाज? आता कशें आसात, पावसान खंय तरी अळमी रुजतात आणि मागीर ती नष्ट जावन वतात, असो सादारणसो विषय हो. एक पर्यावरण दिन त्या निमताचेर गाजाबाजो करप, प्लांटेशन करप, कशें झाड लायले म्हणून जायना, ताचें संवर्धन जावपाक जाय. संवर्धन जालें जाल्यार तें झाड वाडटलें, फुलतलें. आजच हांवें पेपराचेर वाचलां की 3 म्हयन्या भितर 5 लाख झाडां लायतले म्हणून असो विशय केला आमच्या मिनिस्टर. तर राणी मिनिस्टर स्वता टीसीपीचो मंत्री आसा, हेल्थ मिनिस्टर आसा तो, आणि ताणें जी उघडची कन्वर्शनां करून झाडाची कत्तल केल्लेली आसा. होच मनीस, हाका मोरल अधिकार ना, नैतीक अधिकारूच ना झाडां लावपाची आनी वाडोवपाची, उलोवपाक. आशिल्ल्या झाडाची कत्तल चालू आसा, भर रानां पेटयतात मुद्दामून आणि हे विलाचं प्रकरण जे चालू आसा, झाडांची कत्तल चालू आसा, तें पयलीं थांबोवचें. 5 लाख झाडां लावपाची दूरची गोष्ट आसा, कारण ती लायतली म्हणून जायना, ती वाडोवपाकूय जाय. पण आज ज्या पद्दतीन निसर्गाची जी हानी चालू आसा, पयलींच म्हाका कोण मेळिल्लो, मोर्जे जे सँड्यून्स आसात जाका हात लावप ना हो कायदो, आणि तो सँड्यून्स म्हणजे निसर्गाचो संरक्षक असो पडटा तो, आणि ते आज लेवलिंग करून, जेसीबी घालून थंय लेवलिंग करून थंय कॉन्क्रिटीकरण करपाचें. आता थंय कशें आसा, सीआरझेड लागू आसा. सर्वसामान्य माणूस एक सादो दुरीक बांदतलो किंवा एक बारीक स्टॉल घालतलो किंवा आनी कितें, सीआरझेडान ताका जायना. आशिल्ली तांची घरां मोडपाक काडिल्ली आसा आणि सरकार जबरदस्तीन थंय कोणा खातीर स्थानिकांक तुम्ही त्रासान उडोवन, थंय जे बोटवाले आसात तांकांय त्रासान उडोवन तुम्ही जे करतात थंय झाडां बिडां कत्तल करून, आणि खंयचो नैतीक अधिकार आसा ह्या लोकांक उलोवपाक की आमी झाडांची वाडयतली, झाडां लायतले? सो हे म्हजें म्हणणें इतलेंच आसा की आसा ते पयलीं आमी संरक्षण करूया आणि बाकीचे गोष्टी मागीर. आज तुमकां खबर आसा, हालीं तरी मायनिंग बंद आसा. पूर्वी मायनिंग बेल्टा भितर कितलीशी काबार केलेले, सगळे डोंगर काबार केलेले मायनिंगान, सगळी झाडांची काबार जाल्लेली. आता खंय तरी हिरवीगार दिसता ती झाडां ते सायडीक गेलो जाल्यार. तर अशा परिस्थितीन गोंयची हानी जी केल्या ती हानी भरून हाडटलो जाल्यार किती तरी वर्षां वतली.
त्या संदर्भात काहीतरी कायदो करचो पडटलो आणि ताचें संरक्षण करचें पडटलें. आता पावस पडल्यानंतर खंय खंय व्हळ भरता किंवा जे खणी असतात थंय भरता आणि काही युवक जे हौशी युवक असतात ते पिवपाकय वयतात किंवा मनोरंजन म्हणून आणि सरकारान बॅन हाडला. पूण आमच्या पेडणे तालुक्यात जर एखादो स्विमींग शिकतलो जाल्यार ताका जलतरण तलाव ना, सुरक्षीत अशी जागा ना. यदा कदाचित सर तुम्ही फुडल्या काँग्रेसचे सरकार बी आयले जाल्यार काय चेंजिंग करपाचे आहा अशें ह्या तरेन काहीतरी. आता कशें आशिल्लें, पूर्वी आमी आमचें बालपण ह्या ल्हान ओड्यांनी न्हंयच्या बारीकशा हातून आमी पात्रांनी खेळून शिकले, स्विमींग शिकले. पण आज ही परिस्थिती ना. आज जलतरण हो स्पोर्ट म्हणून मान्यता प्राप्त आसा आणि आज गोंय तातूंत एक बऱ्यापैकी स्टँडर्ड आसा गोंयचो. नॅशनलाक बिशनलाक मेडल हाडिल्ली आसात. मागीर त्यो मडगांवकर सिस्टर्स आसल्यो किंवा आनी कितें तरी लोकांनी मेडल हाडिल्ली अशी गोंयचे खातीर. गोंयान नॅचरली आमकां स्विमींग हे जाय पडटा कारण समुद्र किनारो आसा, आमकां फुल कोस्टल बेल्ट आसा, आमकां हिंडरलँडा भितर नदयो आसात, फिशींग हे ऑक्युपेशन आशिल्ले लोक आसात. ह्या लोकांक जर स्पोर्ट्सा कडेन प्रोत्साहीत करतलो जाल्यार तशें इन्फ्रास्ट्रक्चर उबें जावपाक जाय. आता हे इन्फ्रास्ट्रक्चर एकूच जाग्यार पणजे जाग्यार किंवा म्हापशा जालें म्हणून जायना. हे तालुक्याच्या ठिकाणी एक तरी सेंटराक एक आसप गरजेचें आसा. आता ह्या सरकारचे परत एकदा घसरचें पडटा इतल्याच खातीर की जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्सा खातीर म्हणून तयार केल्लेले, नॅशनल गेमी खातीर म्हणून तयार केल्लेले, जे कंपल्शन आशिल्ले आमच्या गव्हर्नमेंटाक उबे करपाक, स्टेडियम्स, आज हे स्टेडियम्स फक्त इव्हेंटा खातीर दिल्लेले आसात किंवा हो आमचो मिलिटरी खातीर दिल्लेलो आसा सावळवाडा स्टेडियम आणि इतर स्टेडियम सुद्धा पेडे ग्राउंडाचे सुद्धा स्टेडियम थंय एक्झिबिशनां जातात. पणजे तालिगांवचो मोठो स्टेडियम आसा तातूंत हो स्टेडियम फक्त बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉला खातीर केल्लो स्टेडियम हो भव्य असो. श्यामा प्रसाद मुखर्जीचे नाव दिल्ले ताका. हो स्पोर्ट्स सोडून सगळे ऍक्टिव्हिटी जातात, एक्झिबिशन जातात, मोठे इव्हेंट जातात, कोणाची लग्न अमके तमके ताचे खातीर. सो स्पोर्ट्स इज बीन गिवन अ सेकंडरी ट्रिटमेंट आणि खास करून हांव एज अ स्पोर्ट्स टीचर हांव सांगता की स्पोर्ट्साक जे रिक्वायर्ड टॅलंट आसा ते रुरल एरिया भितर खूप आसता. ते नॅचरली टॅलंटेड आसता भुरगे, तांकां टेक्निकली स्कील तांचे डेव्हलप करप ही गरज आसा आणि तांचे कडेन असणारी स्ट्रेंथ, तांचे बिल्ड हे खूप स्विमिंगा खातीर उपयोगी आसा. सो रुरल एरिया भितर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तरी स्विमींग पूल जावचो आणि बाकीचे स्पोर्ट्साचे इन्फ्रास्ट्रक्चर उबे जावचे हाचे खातीर आमचो निश्चितच प्रयत्न आसतलो. स्पोर्ट्स विल बी गिवन अ प्रायोरिटी. थँक्यू सर. थँक्यू.